आजच्या ठळक बातम्या. कांद्याचा भाव अचानक वाढल्यामुळे सामान्य जनतेचे खूपच हाल झाले आहेत आणि आमच्या खास सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की येत्या काही दिवसात कांद्यांचे भाव अजून काही प्रमाणात वाढतील. वाढत्या महागाईमुळे काही भागात कांदे चोरी सुरू झाली आहे. तरी शासन यावर काय उपाय करेल ते बघूया. मोन्या, ऐकलंस ना? तुझ्या मॅडमना सांग जरा पगार वाढवायला. आज कांदे महाग झाले, उद्या बटाटे महाग होतील, परवा आणखीन काही. महागाई किती वाढली आहे. ऑफिस मध्ये जायचं आणि बोलायचं काय पगार वाढवायचा. हा ए भानू, सगळी कामं आवरून घे. मी जरा आईला सांगून येते. काय कांदे महाग झालेत बाई, कमी वापर. ए उचल. मालक, तुम्ही टेन्शन घेऊ नका. थांबा. हे पोतं कुठून आलं? आता ते कुठून आणलं ते जाऊ दे ना. तुमचा प्रॉब्लेम सुटला ना? अजून हवाय का? अहो नको नको, हे पोतं ज्याचं आहे त्याला परत करून टाका. अहो त्याचं कशाला उगाच नुकसान. अहो आणि शुभाने समजा विचारलं की एवढे कांदे कुठून आले तर तिला काय सांगणार? हा बरोबर आहे, मी याचा विचारच नाही केला. ओ हे काय केलं तुम्ही? मालक सॉरी, मी घालवते. मालक थांबा, मी घालवते. काय करता तुम्ही तर संपूर्ण मार्केट आणून ठेवलंय तिथे. मालक मी घालवायचाच प्रयत्न करते पण काहीतरी घोळ होतोय. अंजली आली. आता अंजलीला कळलं ना तर चाळीला कळेल. मालक थांबा. नको नको, आता तुम्ही तुटकी वगैरे वाजवू नका. आणखी कांद्याची पोती यायची. अरे बापरे, 2-3 कांदे द्या, माझ्याकडचे संपलेत. तुम्हाला लॉटरी लागली की काय? एवढे कांदे कुठून आणलेत? माझ्या मामाने पाठवलेत गावावरून. मला तर सोनच बघितल्यासारखं वाटतंय. एवढे कांदे. अगं बाई, हे सगळ्यांना सांगते. अंजली थांब ना. थांब ना, कशाला सगळ्यांना सांगताय? कशाला म्हणजे? काय ना, तुम्ही समजायला सांगितलं ना तर तुम्हालाच कांदे कमी मिळतील. अहो तुमचंच नुकसान आहे त्याच्यामध्ये. मला माहितीये का कांदे किती महाग झालेत ते. गप्प बसा ना. नाही म्हणजे आता तुम्हीच ठरवा, समजायला सांगायचंय का गप्प बसायचंय ते. गप्प बसायचे. मला कांदे दे ना. हा घ्या ना, घ्या. 2-3 किलो घ्या. 2-3 किलो. दादा दादा, मी एक काम करते. मी नंतर पिशवी घेऊनच येते. थँक्यू दादा. अहो काय केलं तुम्ही? अहो मालक, अंजली ताईंना शांत करण्यासाठी मला एक करावंच लागलं. पण एवढ्या कांद्यांचं काय करायचं? मालक मी तुम्हालाच मदत करायला आली नाही तर मग राहू द्या ना. अहो स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी चेतकिन काही करू शकते. एवढं काय वाचतेस गुंगवून? चेटकिनीची प्रेमकथा. तुला काय वेड लागलंय का? जग कुठे चाललंय आणि तू काय अंधश्रद्धेमध्ये अडकली आहेस?
शोभे, मी ज्यावेळेस डोळ्यांनी बघते ना तेव्हाच त्याच्यावर विश्वास ठेवते, माहिती आहे ना? बरं ऐक, या पुस्तकात काय लिहिलंय ते? चेटकीण स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी प्रियकराच्या घरात काम करते. हळूहळू ती त्याच्या बायकोला संपवते आणि नंतर सासूला. तिच्या वाट्यात येणाऱ्याचा प्रत्येकाचा ती काटा काढते. आई, महागाईने आपला काटा काढलाय. कांदे किती महाग झालेत बघितलं, बातम्यात दाखवतायत. तुला कसली काळजी आहे महागाईची? का माझ्या घरात काय सामान ढकत पडतं? ते भावनेने ठरवलं तर ते पण होईल. स्वतःच्या प्रियकरासाठी ती काही करू शकते. चेटकीण आहे ती. ए आई, तू काही बडबडतेस हा? कुठं वाटतंय तुला? वरती जाऊन बघ जा मग. सगळं चेटू करून तिने तुझ्या नवऱ्याची सगळी कामं केलेली असतील. तू बस इकडे तिकडे फिरत. काही असतं तुझं. तुझे तुझा माझ्यावर विश्वास नाही बसत ना? तू खरंच जाऊन वरती बघ. तुला मी सांगितलं होतं ना, भानू आणि मोहन्याबद्दल काही बोलायचं नाही म्हणून. हा, चल आता तुला मी पुरावा देते. चल अगं मी कशाला? उठ उठ उठ, चल चल चल. हो पण हे एवढ्या कांद्यांचं करायचं काय? मालक, आपण जेवणात वापरूया ना. एवढे कांदे? अहो एवढे कांदे आपल्याच्याने संपणार नाहीत. आणि शोभाने विचारलं तर तिला काय सांगणार? अहो प्लीज गायब करा. नाही मालक, मी गायब नाही करणार. सोबत त्यांना काय सांगायचं ना ते मी बघते. अहो पण सांगितलं संशय. शोभा वहिनी, शोभा वहिनी, या इकडे या. या 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 या. वहिनी, नारळाच्या वड्या केल्यात. तुम्हाला आवडतात ना? तुमच्यासाठी केल्या आहेत. या. काय गडबड? काय काय हवंय का? कुठं काय? हा, आता काही हवा असेल तर तुमच्याकडे हक्काने मागेन ना. मी कशाला लाजू? शेवटी मोहन दादा मला सख्या भावासारखे आहेत आणि तुम्ही वहिनी. तुला नक्की काय झालं? मी सांगू तुला, त्या चेटकिणीने ना तिच्यावर पण जादूटोणा केला असेल. तू घ्या घ्या अंजे. थँक्यू. हा येते. वहिनी, मला 5 किंवा 10 किलो कांदे द्या ना. 5-10 किलो कांदे? हा. अगं कांदे किती महाग झाले आहेत. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आणि एवढे कांदे मी कुठून देणार? कुठलं म्हणजे? भानूच्या मामांनी गावावरनं पोती पाठवली आहेत. अख्खं घर भरलंय तुमचं. शोभे, चल चल माझ्या 5 ते 10 बहिणी. 5. एवढे कांदे? ते माझ्या मामाने पाठवलेत गावावरून. आपल्यासाठी पाठवले? हा, म्हणजे ते म्हणाले तुम्ही वापरू शकता, त्यांच्याकडे खूप आहेत ना. पण शोभे, मला ट्रक आलेला आवाज आला नाही, माणसं आलेला आवाज आला नाही, कसलाच आवाज आला नाही. मग एवढी पोती वरती आणली कशी? मावशी, तुम्ही काय बी बोलताय. एवढी पोती आणायला काही येळ लागतो का? माणसं आलेली, तुमचं लक्ष नव्हतं. असं कसं होईल? माझं लक्ष नाही असं होऊ शकत नाही. हा शोभे, तिच्या बोलण्यात माझा विश्वास नाही. हा, अगं चौकात कोणी शिंकलं ना तरी मला कळतं, आणि गाडी आली गेली मला कळलं नाही. शोभे, मी तुला सांगू, हे चेटूक करून आणलेले कांदे, हे चेटूकचे कांदे, हे तू पहिलं बाहेर फेकून दे. तुला काही वेळ लागले का? लोक इथे कांदे महाग झाले म्हणून ओरडतात आणि तू काय सांगते कांदे बाहेर टाक म्हणून? अगं तू गप्प जरा, आपण नंतर बोलू. मोन्या, हे सगळं अंजेला कसं कळलं? ती मगाशी इथे आली होती तेव्हा तिनेच बघितलं. देवा, म्हणजे सगळ्या चाळीला कळवणार आता ती. आणि ना तू जा, आणखी कोणाला सांगते काय बघा, थोबाड बंद कर तिचं जरा. काय कर अनु. हा, काम कर, कांदे लपवायला मला मदत कर. काय 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 ते चादर घेते. अगं अगं अगं, कशाला लपवतेस कांदे? हा, चाळी त्याने मागितले ना तर फुकट कशाला द्यायचे? पैसे घ्यायचे आणि द्यायचे. हा, पण कितीला आहे म्हणालीस तू? 50 ला आहेत ना? 49 ला दे ना, नाहीतर तुला फुकटच मिळालेत ना.
ही मुघातपासून हीच एक गोष्ट बरोबर बोललीस तू. अरे देवा, काय झालं काय हा गोंधळ घालणार आहे माणूस. म्हणजे आता ह्याने सगळ्यांना सांगितलं नाही म्हणजे मिळवलं की आपल्याला फुकट मिळालेत म्हणून. तू एक काम कर, तू जा त्याला आवर्ज असतात. नको नको भानू नको. तू जा जा जा. जा लवकर. एक मिनिट पण माझं नाव सांगू नका, मी तुम्हाला सांगितलंय. हा एवढं करा. नाही नाही सांगणार, नाही सांगणार. काय काय झालं कसली मीटिंग चालू आहे का? हो हो हो. कसली? हेच आपल्या चाळीचे प्रॉब्लेम हे डिस्कस करायचे होते. हा आणि कोणाच्या तरी घरी जाऊन बसायचं असं आम्ही म्हणत होतो. हो ना राहुल? हो कुणाच्या तरी म्हणजे तुझ्याच घरी मीटिंग करायची असं ठरत होतं. म्हणजे तुला काम पण करता येईल, मीटिंग पण होईल आणि तुझा आणि शोभावहिनीचा वेळ वाया जाणार नाही ना. पण माझ्या घरी म्हणजे तुझ्या घरी. हा 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 आणि हो, अरे मगाशी एक ट्रक आला होता, त्यातून कसली तरी पोती घेऊन माणसं तुझ्या घरी गेली. म्हणून म्हटलं जाऊन बघावं काय भानगड आहे. हो ना? अरे शेवटी मी चाळीचा अध्यक्ष आहे, मला सगळीकडे लक्ष ठेवायला लागतं ना. नाही बरोबर आहे, पण माझ्या घरी थांबा, मी आज सांगते. हा हा तू सांग भानू, चालेल. हा हा मी ऐकतोय. तू घरीच तुला ऐकवते बरोबर. ते कांदे माझ्या मामाने पाठवले गावावरून. अरे वा, मस्त. किती काळजी आहे ना तुझ्या मामाना तुझी. म्हणजे मोहन मला पण कांदे देईल ते. हो ना मोहन? हा अरे लहानपणीचा मित्र आहे तो माझा. हा हा म्हणजे आम्हाला पण देईल ना मोन्या कांदे. आम्ही तर सगळेच जवळचे शेजारी होत. देणार आहे देणार. मग आमच्या घरी पण पाठवून दे 2-4 किलो. अरे मला तर 20-25 किलो देईल तो. अरे माझा मित्र आहे तो. ऐका ना, ऐका. हा, ते मामाने कांदे पाठवले, पण मी देऊ नाही शकत. ते ठेवायला दिले. म्हणजे मी वाटू नाही शकत. काय असतं का असं कुठं? अरे मोन्या काय आपल्या चाळीतलं घर म्हणजे काय गोडाऊन आहे का? कुणी दिलं ठेवायला काय पण? मोन्या तू काय ते बोलला पाहिजे यार. हो ना मोहन? हे बघ मोहन, ते काही नाही. या 2 तासात ते कांदे इथून बाहेर काढ, नाहीतर मग आम्ही पोलीस कंप्लेंट करू. हा पोलीस कंप्लेंट कशाला? ते कांदे मालकांच्या घरी ठेवलेत ना, का तुमच्या घरी ठेवलेत? आम्ही टीव्ही बघतो, कळलं ना? आम्हाला माहितीये कांदे चोरीचे असतील तर. हा असू शकतं. नाही नाही पोलीस कंप्लेंट वगैरे नका करू. मी बघतो काय करायचं. आता देईल बघ बरोबर कांदे. मालक सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही तर माझी मदत करत होता. नाही, माझ्या शहाणपणामुळे हे समजा झालेलं आहे. मी असं पुन्हा नाही करणार. जे झालं ते झालं हो, पण आता प्रश्न असा आहे की ही सगळी पोती इथनं हलवायची कशी? हे समजा माझ्यामुळे झालंय ना, यावर मार्ग मी आज काढणार. तुम्ही काळजी करू नका. हो, मी आले. तर शोभाला काय सांगू? काही सांगू नकोस. या चाळीतलं ना बघवत नाही. कुणाच्या घरात जरा काही चांगलं झालं ना तर लागलं यांच्या पोटात दुखायला. हेच जर त्यांना यातले कांदे ना फुकट दिले असते ना तर सगळे गप्प बसले असते. अंजय, सोडणार नाही मी तुला, लक्षात ठेव. मोहन मात्र इथंच राहतात का? तुम्ही कोण? काय गोंड? खाऊन खाऊन तू गोंड सारखी झाली आहे. मला गोंड म्हणते. कमी खात जा. तुम्ही कोण? तुम्ही कोण? 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 हा, म्या भानूची मामी. काय? भानूची मामी? भानूची मामी. या 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 आत या आत या आत या. आता नाही, म्या भानूची मामी. हा हा मामी मामी. हा या ना आत या ना. या या या. कळू हा, सावकाश या. या हा या. मामी
असं अचानक कसं काय येणं केलं? ते भानूचा फोन आलेला, कांद्यांची पोती न्यायला आले. या कोण? या मावशी. हा, दिसत त्या चेहऱ्यावर नाळशी. तुम्ही ते मला आळशी म्हणतायत, तर गप्प बसायला सांग ना. आई, त्यांना ऐकायला कमी येते ना, समजून घे ना. आ? नाही काय नाही मामी, काय नाही. या आणखी काय गोळ घालताय देव जाणे. नाही, काय बी गोळ घालणार नाही. भानूने जो गोळ घातलाय ना, तो निस्तराला आली. तिने आधी तुमची परवानगी घ्यायला हवी होती, पण आहे कुठं भानू? भानू ना खाली गेली. मेली? मेली नाही, खाली गेली. बोलवते तिला, थांबा. खाली गेले, येतायत त्या. अच्छा, खाली गेली. हा, बर, मी पोती घेऊन जाते. तिला सांगा मी येऊन गेले तर. हा, हो. हा, हो. ए गण्या, चिरप्या, या चला. उचले चिरप्या, उचल, चल मदत कर. हा, उचला रे, पटकन उचला. चादर ठेवा आमची. हा, उचला, चला. हा, घेऊन जा. ते बी उचला नंतर. आणि तू जरा काम करत जा, नाही तर समजे तुला आळशी म्हणतील. म्या बघ कशी ताट उभी राहते. आणि तुला घर नाही का? आहे ना. नाही नाही आहे, मला घर आहे. मग दुसऱ्यांच्या घरात कशाला डोकवते? हा, आणि तू पोतेतून कांदे घेतलेस ना? बानूनी सांगितलं मला, देते 50 रुपये दे. हा, देते आणून. जाळलेल्या पैशाचं मी काय करू? अहो, जाळून नाही, आणून देते. आणून देतायत. आणून देते. हा, हा, देते आणून. जा. बानू सारखी तुमच्याबद्दल बोलत असते, तुमचं कौतुक करत असते. तुम्ही छान सांभाळून घेतलंय तिला. खास करून तुमचं कौतुक करत असते. तुम्ही खूप साधे आहात, बानू सांगते मला. हो का? बोका कुठे? बोका नाही, बोका नाही, होका. हा? होका. हो का? हा. मामी, फक्त तुमची कांद्याची शेती आहे की अजून काही? काय म्हणाली? हा? अजून काही शेती आहे का? काय करता गावाला? आमची लय शेती आहे तिथे. भाज्यांची शेती हाय, फळांची हाय, फुलांची हाय. भानूला म्हंटल होतं तिथे थांब, पण तिला शहरात यायचं होतं ना. तुमचे 50 रुपये घ्या. खा. हा, पैसे काय खायची गोष्ट असते का? हा, ते उचला, चला. ए, ऐका, ते पोतं ना इथं ठेवा. इथे ठेवा. समोर ठेव. हा, अहो, जा. हा. माझ्या बानूची इतकी काळजी घेता तुम्ही, तिला राहायला जागा दिली. हे कांद्याचं पोत माझ्याकडून तुम्हाला. पण बाकी कोणाला बी देऊ नका, नाही तर त्यांना पचायचं नाही. ये थांब, पैसे दे.
गेली गलबत. चला मी जाते हा. हा हा या 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 हा परत सांभाळून जा हा हा हा. कांद्याचं पोत. आता शोभे